हा मोठा आहे खूप मोठा आहे. बघा इथं पाणी काढलेलं आहे. आई, केवढा मोठा आहे. बापरे, लई हा मोठा आहे खूप मोठा आहे. आला कुठे ना दादा हा? इकडून आला तिथे तुम्हाला कुठे दिसला आधी? इथं दिसला कुत्र भुकायला लागलं. अच्छा, कुत्र्याने अडवलेलं. हा कुत्र्याने अडवला त्याला. अच्छा, हा. कुत्र भुकायला लागला. कारण अंधारामध्ये काय? नाही माणसं जात होती. हा. माणसं चालल्यानंतर मग कुत्रे भुकायला लागले. हो. कुत्री भुकायला लागल्यानंतर मी पाहिला त्याला. मी पाहिला मग त्याला जागेवर थांबवलं इथं. लगेच तुम्हाला फोन केला तात्या. हा लगेच फोन केला. नागच आहे. तरी इकडे बघा बाजूला सगळीकडे फोर व्हीलर पार्किंग केल्यात मित्रांनो. आणि कुत्र्यामुळे समजलं की इथे एवढा मोठा नाग कडेकडेने तिकडून इथपर्यंत आलाय आणि दादांनी त्याला छानपैकी रोखून ठेवलं होतं. तर खूप असा मोठ्या साईजचा आहे. तुम्हाला जवळून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याची ओरिजिनल साईज काय आहे ती समजेल. खूप असा मोठा फणा पण आहे त्याचा. हा एक नाग जातीचा विषारी साप, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हणजेच भारतीय नागजातीचा विषारी साप आहे. आपल्या भागातील जे काही विषारी साप भेटतात त्याच्यामध्ये एक असा की हा एकमेव साप असा आहे जो सुंदर फणा काढू शकतो. वेळ वाया न घालवता बॅग सेट करते मी आधी आणि मग आपण याला लगेच बॅगमध्ये पॅक करून घेऊ. आणि मग कुत्री भुकायला लागली. मग टपरी बंद केली मी. तिथून पळालो. कुत्र्याला करून लावलं काय तुम्ही? मग कुत्र्याला उचकलं. मग तिकडे जायचं तिकडे इकडे एक मिनिट दगड घ्यायला घ्या ना मग. फुल स्पीड मध्ये पेटलाय बरं का तो. चिडलाय पण लय. ही शेरे आहे ना दीदी. दीदी काय म्हणजे? शेरे आहे का ही? बोल बिचारी आहे ना. नाग हा विषारी साप असतो. तर उन्हाळ्यामुळे नाग सापाचं जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. कारण हे जे कोब्रा स्नेक असतात किंवा नाग असतात हे उन्हाळ्यामध्ये जास्त बाहेर पडतात. एक तर शिकारीच्या शोधात किंवा दुसरी गोष्ट थंडाव्याच्या शोधात. आणि उन्हाळा म्हणजे हा त्यांचा मिलन कालावधी असतो त्यामुळे हे जास्त प्रमाणात बाहेर पडतात. त्याला हळूवारपणे मी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मोठे साप जे आहेत ते जास्त हुशार असतात छोट्या सापाच्या मानाने. हो. हलू नका, समोर छान आहे जास्त ते. हो. आठवू सगळे मग. नाही काय विषय नाही, फक्त हलू नका समोरून जास्त. चालू होतं ना हलू नका. पकडावंच लागेल शेवटी, तसं काही तो जाणार नाही कुठका. हा बराचसा इथं फिरत होता पण आम्हाला भेटतच नव्हता. 2-3 ठिकाणी. हा 2-3 ठिकाणी कॉल आला ह्याचा. हा भेटला तर शेवटी. ये ना हो. फोनवर आहे म्हणजे माझ्यामुळे भेटला माझ्या. हा तात्यांनी लक्ष दिलं का? फोनवर आहे. बोल ना. मी टपरीत बसलो होतो. कुत्र भुकायला लागलं. आईला म्हणलं नेमकं काय. त्याला म्हणलं का रे नेमकं चाप निघाला असेल. कुत्री काय पुढे जाऊन देणार त्याला. नाही म्हणला कोणतरी आला. अरे नाही म्हणलं चापच निघाला 100%. नेमकं महाराज दिसले तिकडं पळवत नेले. तिथून परत माघारी. परत तिकडून इकडून माघारी. आहे ना गाडीत घुसला असता तो कुत्र्यामुळे. आहे ना. घाबरून तात्यांनी लक्ष दिलं होतं ते नाही का? गाडीत घुसला असता. मग हे काय याला फोन शेकऱ्याने केला तर काटे दे ही करा. हा. मग मी काटे घेतली. मग त्याला थांबवला जागेवर.
चला धन्यवाद तुमच्यामुळे वाचला. हा